कबरीचं त्यांना प्रेम जर आला असेल तर त्यांनी तिथं निवांत बसावं. त्यांनी मग गड किल्ल्याचा विषय घेऊ नये ना. गड किल्ल्याचा विषय घेणारी लोक खूप आहेत. त्यांनी कबरीचा विषय जर त्यांना प्रेम असेल तर त्यांनी कबरीच्या तिथं बसावं. जिथं जिथं कुठं आहेत त्यांना जरा प्रोटेक्शन त्यांनी द्यावं. आम्ही या दाव्याची पोलखोल केली, पण काय सत्य समोर आलं चला पाहूया. आमच्या पडताळणीत काय पोलखोल झाली पाहूया. काय काढून टाकलं पाहिजे. आमची सुद्धा भूमिका तिची, माझीच भूमिका काय, आमची सगळ्यांचीच भूमिका ती. काढून टाका ना. औरंगजेब काय राष्ट्रपुरुष होते का? मला असं वाटतं की गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य आहे. अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी करणं हे चुकीचं आहे. चांगलं झालं त्याला आपण चांगलं म्हटलं नाही तर पडळकर जरा प्रॉब्लेम तयार होतात. त्यामुळे चांगलं आहे त्याला चांगलंच म्हणायचं असतं. एक वेळ पुत्र दुरुस्त होऊ शकतं पण गोप्या दुरुस्त होऊ शकत नाही. आणि जर देवेंद्रजी तुम्ही सत्तेमध्ये आम्ही आहात असं समजत असाल तर याला ताबडतोब आवर घालून याची तात्काळ याच्या ढुंगणावर लाथ मारून भारतीय जनता पार्टीमधून हकालपट्टी करावी.